केलेली आहे महाराजांच्या पुतळ्याची. महाराजाची स्थापना 3 तारखेला झालेली अज्ञात व्यक्तींची आता परत येणार नाही, पण सगळे झालं ना सगळे. काय नेमका प्रकार म्हटला होता, कधी स्थापना झाली, काल काय नेमका वाटलं? 3 तारखे घेऊन टाकतो त्यांना, थांबा तुम्ही. हो तुम्ही येऊन झालं ना. काय येऊन राहिलं? ठीक आहे, मी देतो तुम्हाला. नोट कोण राहिला? ठीक आहे, सोडून दे. ओके, रोल ताई. 3 तारखेला अज्ञात व्यक्तींनी रात्री पुतळा बसवला होता. दुसऱ्या दिवशी 4 तारखेला आम्ही तो पुतळा पाहिला, परंतु गावातील काही पंजारी समाजाच्या लोकांनी त्या लोकांनी तो पुतळा काढण्यास सांगितलं. आम्ही सांगितलं की महाराज कोणाचे एकट्या मराठ्याचे किंवा कोणत्या जातीचे नव्हते, महाराज सगळ्यासाठी लढले होते आणि महाराज सगळ्याचे आपण महाराजाला ठेवू. त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला कोपऱ्यात जागा देऊ. आम्हाला मान्य नसताना आम्ही मान्य केली. आमच्या काही वरिष्ठ लोकांनी समाजाच्या ती जागा मान्य केली, आम्ही पण केली. वर्गणी चालू झाली, त्यानंतर आमच्या सुरुवात माझ्यापासून झाली, आम्ही दिली. त्यानंतर परत सरपंचानं कटरस्थान रचून परत आमच्या नावाची कंप्लेंट घेऊन गेले, पण चंद्रकांत पाटलांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला धमकी दिली, तुला उचलून नेऊ, तुला मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तुला करू, असं सरपंचानं सांगितलं होतं मला. सरपंचांना, गजानन नागरेंना, नातासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही. त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काही 4-5 जणच होतो घरी. मग आम्ही ते कहून आले म्हणून पुतळ्याजवळ कहून येत आहे म्हणून आलो. त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराजांचा नागराला बांधून नाला तोडून न्यायचा. मी सांगितलं मी होऊ देणार नाही. त्याच्यानंतर मी पुतळ्यासमोर बसले, माझ्यासोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते. PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSIला घेरात घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं. माझ्या अंगावरचे कपडे पाडले. मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे मग किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत. त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या माझ्यासोबत. व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत त्या पोहोचलेले आहे. माझी फक्त एवढीच मागणी की 2 पोलीसवाले सस्पेंड व्हा, त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही. एक सानप आणि एक सांगळे पोलीसवाले दोन्ही सस्पेंड व्हा. आणि हे जेवढे मी नावं देईन, रात्री नावं कमी घेतले होते मॅडम म्हणे नंतर घेऊ, असं मला त्यांनी सांगितलं होतं. मला परत स्टेटमेंट द्यायचं आहे, त्यांनी माझं स्टेटमेंट त्या घेणार आहेत. आणि मी जेवढे मला घेरून होते आणि माझ्या बहिणीलाही मारलेले, आमचे सगळे प्रूफ आहे, आमच्याकडे टोटल व्हिडिओ आहे. त्या असं नाही की माझ्यावरच त्यांनी हात घातला, माझ्या बहिणीच्याही केस धरून मारलेलं आहे त्या पोराने. आणि मला तर असं मारलेलं आहे, तुम्ही फक्त माझा जीव वाचला. जर कधी सानप साहेब माझा मोठा भाऊ लुटत नव्हता तर राजू सोरणे नावाचा पोरगा माझ्या डोक्यात दगड पण घालत होता. त्याने दगड उचलला होता, जसं पाहतच माझ्या भावानं तो ढकलला म्हणून मी वाचले. नाही जसे आपले संतोष भाऊ गेले तशीच आज मी गेले असते, आज तुमच्या समोर नसते. तर माझी सर्व प्रशासनाला, सगळं तुम्हाला पत्रकार लोकांना सगळ्यात जास्त व्हायरल करा, त्याला पकडा आणि ते सजा द्या. असं नका करू की आज पकडलं आणि उद्या सोडा, असं नका होऊ देऊ. फक्त एवढीच माझी प्रशासनाला विनंती. मला मारणाऱ्या महिलांवर अत्याचार करणारे किती आरोपी असू शकतात? तो टोटल समाज होता, पण मला घेरलेला 30-40 जण होते, 30 जण होते. तर त्या 30 जणांनी लाता मारल्या, मला पाय धरून असं फरकाडलं त्यानं पूर्ण. माझ्या उजव्या पायाला घासलेलं आहे. म्हणजे त्यानं जसं पिक्चरचे सगळे पिलेले होते. सरपंचानं 3 बॉक्स दारू आणून पाजलेली होती त्याला. त्या पिक्चरचा सीन होतो की नाही, हिरोईनला मदत घेऊन मारते, त्या पूर्ण नियोजित होतं. ते फक्त आम्हाला माहिती नव्हतं. आमचे लेकरं पण इथं होतं. 2 घंटे माझी मुलगी म्हणून माझी भाषी गायब केली होती. 2 घंटे, 1.5 वर्षाची मुलगी, एवढंही ध्यानात नाही आलं. रोज आम्ही गावात राहतो की माझी पोरगी 4 वर्षाची. 2 घंटे पोरगी भेटत नाही. जेव्हा DSP साहेब येतात तेव्हा त्या कोपऱ्याला पोरगी सापडती. आम्ही सगळे इथं आम्ही PSI साहेब सांगतो की आमची पोरगी नाही, तरी PSI साहेब त्याला विचारते पोरगी कुठे, त्याच्यानंतर पोरगी आम्हाला सापडते तिथं. म्हणजे ती आम्ही तर नाही नेली, आम्ही तर इथंच होतो. आता तुमची काय भूमिका असते? माझे 12 वर्षाची भाषी आहे, तिच्यावर पण यांनी मारायचा प्रयत्न केलेला आहे. नखल लागेल, गळ्यात पोस्को दाखल व्हावं, सगळे गुन्हे जे मी सांगत ते गुन्हे दाखल व्हावं, कायद्यानुसारच व्हावं, पण गुन्हे दाखल व्हावं आणि त्याला सजा व्हावं. त्याला फक्त अटक नाही होऊ, त्याला सजा व्हावं अशी माझी प्रशासनाला विनंती.
ह्या सुद्धा पैदाशी इतका माज या राज्यात असू शकतो, ही सरकारला सुद्धा काळीमा फासणारी गोष्ट आहे. ही सरकारचा सुद्धा एक प्रकारचा अपमान आहे. सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा सुद्धा अपमान आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळा उठवून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेकू नये म्हणून तिथं एक मुलगी आली, तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले, पूर्ण कपडे फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलंय की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा आहेत. म्हणजे ती तिच्या काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला, त्यामुळं त्यांच्यावरती 307 होणे खूप गरजेचं आहे. ती 10-12 वर्षाची मुलगी आहे, तिच्या नरडेल सगळे नखा लागले, म्हणजे नरडं दाबून तिला मारायचं होतं का, 2-3 घंटे तिला बाहेर घेऊन गेले, म्हणजे अपहरण सुद्धा होतं, ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती. इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली. एका दिवशी मुख्यमंत्री बी जागे आहेत का नाहीत, गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत, कारण हाताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय बसणार नाहीत, कारण ही परळीची लाभार्थी टोळी आहे, कारण त्यांच्या जाती सुद्धा चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जाती दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये आणि यांचं स्वप्नच ते ह्या लाभार्थी टोळीचं. त्या टोळीतले तिकडे काही लोक आहेत आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करतायत की जातीय तेढ, जातीय दंगली निर्माण झाल्या पाहिजेत. या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला हे प्रयोग आहे. शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सखोल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी का रोखलं नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणते कॉन्स्टेबल कोणते यांनाही त्रास देऊ नये, पण अगोदर चौकशी करा. ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे, पण नाही आढळले तर काही जणांचं म्हणणं आहे त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय, इथल्या पोलिसांनी काहींनी केलं नाही. त्याची चौकशी सुद्धा होणं खूप गरजेचं आहे आणि जर ही गुन्हे दाखल करून त्या आरोपींना आज सगळे गुन्हे म्हणतो आम्ही आज 5 वाजे 6 वाजेपर्यंत तर सगळे गुन्हे दाखल झाले नाही, म्हणजे 307 पासून ते पोस्को पासून अपहरणापासूनचे सगळे गुन्हे जर दाखल झाले नाही, डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे डोक्यात दगड घालून मारून टाकायचं ही प्रयोग होता. छत्रपतींची विटंबना केली गेली, ती यांना जातीय तेढ निर्माण करायचा होता, सामूहिक कट रचून हे आले होते. याच्यात 120 लागलाच पाहिजे, कारण यांनी सामूहिक तिकडं संगनमत केलं होतं आणि ती कट रचून तिथं सगळ्यांनी मिळून हल्ला केला, कारण यांना सगळ्यांना मोका लागतो. 120 खाली हे सगळेजण येतात. हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील, SP साहेब करतील, इथले पोकळे साहेब करतील, इथले DYSP साहेब करतील. त्यांनी नाही केले तर 25 तारखेला च्या नंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत. पुऱ्या राज्यातले मराठी या चिखला गावात येणार. मी त्यांना माईक मधूनच सांगितलं की SP साहेबांनी, DYSP साहेबांनी सगळ्यांनी सांगितलंय की गुन्हे दाखल होणार, एकही आरोपी याच्यातला सोडला जाणार नाही. ज्या पद्धतीने जॉब दिला जाईल, कारण ती रात्री घाबरलेली होती, तिचा डबल जॉब घेणं गरजेचं आहे. आता तिचा जॉब त्या लेकरांचा 12 वर्षाच्या मुलीचा पाय मोडलेल्या एका माऊलीचा जॉब घेणं गरजेचं आहे. त्या जॉबनुसार सगळ्या कलमा येतील आणि त्यानुसार यांना सगळ्यांना अटक होईल असं सांगितलंय. आणि आम्ही SP साहेबांवरती परत पोकळे साहेब आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय, DYSP साहेबांवरती विश्वास ठेवलाय की सगळ्यांना अटक करतील. त्यांनी नाही केलं तर 25 तारखेला आपण एकत्र पुन्हा जमू. 25 तारखेनंतर तारीख डिक्लेअर करू. आज मी जाहीरपणाने सांगितले सगळ्यांनी शांत राहायचं, आपण आपल्या गावाकडे शांततेत सगळ्यांनी जायचं. रोहित पवारांनी स्टेटमेंट दिलंय की पथकामध्ये दिल्लीचे अजित पवार यांचा घातपात झालेला आहे. तुम्हाला वाटतं का घातपात झालेला आहे? आता काय झालंय आणि काय नाही त्यांच्या कुटुंबाला जर शंका असली तर तपास व्हायला पाहिजे, परंतु आमचा चांगला माणूस तरी एक गेला तर तो परत आता येणार नाहीये त्यांच्या चुकांमुळे. पण यांना वाटत असलं तर चौकशी झाली पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न, स्वर्गीय वशी संतोष देशमुख यांचे जे भाऊ आहेत देशमुख यांनी कसा आरोप केला की जो कृष्ण आंधळे आहे हा 3 वेळा गावात येऊन गेला मसाजोगमध्ये काही गंभीर बाब आहे त्याच्यावरती. तर एक गृह मंत्रालयाला कळवायला लागलं की जर एक कुख्यात गुंड ते आरोपी फरार झाला, तो जर मसाजोगमध्ये येऊन गेला असेल तरी गंभीर बाब आहे, त्या कुटुंबाला धोका आहे. आणि यांचं काय झालंय बघा आता या टोळीचा पुरा खेळ संपत आलाय जवळपास. ही जे लाभार्थी टोळी होती ना, खुन करणे, अपहरण करणे, जमीन बळकावणे, जमीन बळकावल्याच्या नंतर त्यांनी त्या राखा वाळू हे काढणं, पीक विमे लोकांच्या नावावर महाराष्ट्रभर काढून पैसे काढणे, ही टोळी जवळपास
जेलमध्ये जात आली, त्यामुळे त्यांना ना आता काही सुचतच नाही, खायला काही मिळत नाही. त्यामुळं हे असे प्रत्येक घडून आणायला लागले. आता महादेव मुंडेंचं प्रकरण, मला वाटतं त्याच्यात सुद्धा नार्को टेस्ट आताच फोन होता, नार्को टेस्ट त्या आरोपींची झाली. आता त्याच्यातही पुढं येईलच आता, कारण हे यांनी एवढी चूक केली ना, धनेनी यांनी ही विनाकारण ही असली टोळी वाढून ठेवलीमुळं त्यांच्या जातीच्या मुळावर आल्या. आता या गुंडगिरीची यांना सवय लागली, पैसा कमवणे, गुंडगिरी करणे आणि त्याच्यातून राजकारण करणे. आणि आता काय झालंय ते सगळं बंद झालंय. त्यामुळे हे पूर्ण बिथरलेवणी झाले. आणि तीच लाभार्थी टोळी आता ह्या दोन नेत्याच्या अशी मुळावर आली. यांच्यापासून मराठा समाज तुटायला लागला, दलित मुस्लिम तुटायला लागला, यांच्यापासून बंजारा समाज लांब जायला लागला, त्यांच्यापासून सगळे लोक लांब जायला लागले. आणि त्यांच्याही जातीत आता कुजबूज सुरू झाली की ह्या लाभार्थी टोळी या धनेनी यांनी तयार केली. याच्यामुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. कारण आमचे मराठा समाज त्या जातीवर इतकी माया करायचा, इतकी इज्जत करायचा त्यांची, पण यांनी असले प्रकरण सुरू केल्यापासून लोक त्यांची माया इज्जत करीन आता. आणि हे त्यांच्या जातीच्या हुशार लोकांच्या लक्षात यायला लागलं. या लाभार्थी टोळीमुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. आणि म्हणूनच यांना दंगल घडवायची या लाभार्थी टोळी, आणि नेमकी आम्ही ती होऊ देत नाहीये. कारण या जातीय दंगल झाल्यावर काय, चांगले गरीब लोक आहेत ना त्यांच्या, ते विनाकारण त्यांच्या सुद्धा मुळावर येणार आहे की लाभार्थी टोळी त्यांच्या जातीना रोखलीच पाहिजे. आणि धन्याचे वारंवार डावं करतो ना, ते त्यांनी थांबविलं पाहिजे. त्याच्या मुळाशी येतील एका दिवशी. आंधळे गावात येतो हे धनंजय देशमुखांना माहिती पडतं, पोलिसांना का माहिती पडतं नाही, त्याच्यावरती आता मी धनंजय भैयाला बोलतो देशमुखांना की काय परिस्थिती आहे. मला आज आमचा काय कॉन्टॅक्ट झाला नाही, ते असेल तर गृह मंत्रालयाला सांगू, मात्र ते खूप गंभीर घ्यावं लागणार. नसता ते देशमुख कुटुंबाच्या परिवाराला पुऱ्या धोका होऊ शकतो. पूर्ण कुटुंब त्यांच्या जीवावर बेतू शकतं. ते रात्री हल्ला करून मारून टाकू शकते. त्याला हे होऊ शकतं. हे गृह मंत्रालयाने गंभीरतेने घेणं खूप गरजेचं आहे. वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलाय. 26 तारखेला सुनावणी द्यावं. तू कुठं जाय म्हणा, तू सुप्रीम कोर्टात जाय, नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही. इतकं पाप केलंय ना तुम्ही. उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय, हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे. आणि आता आमचा माणूस आत गेलाय, त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे. आशावर जगू नये त्यांनी, आज येईन उद्या येईल. आता बाहेर नसतो खेळ. इतका क्रूर खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाले ना, सरकार पडलं त्या दिवशी. चल, धन्यवाद.